आज आपण सोयाबीनची भाजी बनवूया। तेल गरम झाले, कांदा टाकलाय, कांदा चांगला भाजू द्या। कांदा चांगला लालसर पर्यंत भाजून घ्यायचा। छान सोयाबीन गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतलेला आहे, शिजवून। हे असे सोयाबीन आहेत, त्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतलेले आणि घट्ट पिळून साईडला ठेवले। त्याच्यातलं सगळं पाणी काढले साईडला। जास्त पण सोयाबीन शिजवायचे नाहीत आणि जास्त पण कच्चे ठेवायचे नाहीत, मीडियम शिजवायचे। जास्त पण नाही शिजले की खूप चांगले नाहीत लागत। असा कांदा मीडियम भाजला ना, ही पेस्ट टाकूयात। आलं, कोथिंबीर, खोबरं आहे याच्यामध्ये, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं याची पेस्ट केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। हे घरचं काळं तिखट आहे, घरी बनवलेलं। एक चमचा टाकूया, घरी बनवलेला आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या चवीनुसार मीठ घाला। तिखट पण तुमच्या चवीनुसार घाला, तुम्हाला जसं लागतं तसं। किती सोयाबीन आहे त्याच्यानुसार मी थोडी अजून जरा थोडी जास्त घालते।
थोडी किंचित टाकली आहे, जास्त 1 चमचा टाकून. आता हळद टाकूया, थोडी हळद टाकूया. आणि पहिलं मीठ घातलं होतं ना सोयाबीनमध्ये उकडताना, त्यामुळे आता थोडंसं टाकूया चवीनुसार. थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये, थोडा मसाला थोडा शिजू दे. जास्त पाणी नाही टाकले, 1 पळी टाकले, कारण ते मसाला चांगला शिजला ना, त्याला तेल सुटायला पाहिजे ना. तेल सुटण्यासाठी 1च पळी टाकले पाणी. छान ग्रेव्ही शिजते आणि मग तेल येतं ना, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. तेल सुटायला लागलेलं आहे. साईड पेस्ट पण अशी छानशी शिजली गेली आहे. टोमॅटो ते टाकलेलं आपण सगळं काही. आता सोयाबीन टाकूया. माझ्याकडे ते स्टँड नाही आहे ना मोबाईल लावण्याचं, मी हातात पकडून करते, त्यामुळं ते तुम्हाला असं ब्लर दिसत असेल किंवा हलत असेल जास्त. पण छान झाली आहे भाजी, मस्त झाली आहे. खूप छान झाली आहे, खूप मस्त दिसते, छान. थोडासा गरम मसाला टाकते किंचित, कारण माझ्याकडे चटणीमध्ये ऑलरेडी घातलेला आहे. मला काही मसाला घालण्याची गरज नाही आहे. मी बनवतानाच तिखट खूप छान बनवलेलं आहे, त्याच्यात सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे, त्यामुळं मला वरून गरम मसाला टाकण्याची गरज नाही. कोणत्याही भाजीला मला गरजच पडत नाही वरून टाकण्याची. हे बघा, एका हातात मोबाईल पकडून मी एका हाताने भाजी बनवली.